नमस्कार. विज्ञानयात्री इगोर तम्म यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री इगोर तम्म हे रशिया देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1958 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. चेरेन्कोव उत्सर्जन रेडिएशन या संशोधन शोध कार्याप्रित्यर्थ सन 1958 सालचा भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार इल्या मिखायलोविच फ्रँक आणि पॉवेल चेरेन्कोव यांच्यासोबत इगोर तम्म यांना देऊन गौरवण्यात आले. इगोर तम्म यांनी कणसदृश फेनॉन यांची भविष्यवाणी देखील वर्तवली होती. सन 1951 मध्ये आंद्रेई सकारोव यांच्यासोबत इगोर तम्म यांनी टोकमक प्रणाली प्रस्तावित केले. हे टोकमक उपकरण म्हणजे थर्मोन्यूक्लिअर फ्युजन पॉवर निर्मितीसाठी विकसित केले जाणारे चुंबकीय बंदिस्त उपकरण होय. टोकमक या उपकरणात टॉर्चच्या आकारात प्लाझ्मा बंदिस्त करण्यासाठी शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र याचा वापर केला जातो. व्यावहारिक फ्युजन अणुभट्टीसाठी सन 2016 पर्यंत टोकमक ही महत्त्वपूर्ण प्रणाली होती. सन 1950च्या मध्यात ओलेग लॅव्हरेंटेव सोव्हिएत भौतिकशास्त्रज्ञ यांनी औद्योगिक उद्देशासाठी नियंत्रित स्वरूपात थर्मोन्यूक्लिअर फ्युजन याचे उपयोजन या संदर्भात प्रस्ताव मांडला. सन 1951 मध्ये आंद्रेई सकारोव आणि इगोर तम्म यांनी थर्मोन्यूक्लिअर अणुभट्टीसाठी सैद्धांतिक आधार प्रस्तावित केले. योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला. चेरेन्कोव रेडिएशन हे विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग विकिरण असते जेव्हा एखादा विद्युत प्रभार धारण केलेला चार्ज केलेला कण जसे की इलेक्ट्रॉन फेज वेगापेक्षा जास्त वेगाने वेव्हफ्रंटच्या प्रसाराची गती डिस्टिल्ड वॉटरसारख्या माध्यमातून डायइलेक्ट्रिक केलेल्या माध्यमातून जातो तेव्हा त्या विकिरणात चेरेन्कोव रेडिएशन किंवा विद्युत चुंबकीय विकिरण असे म्हटले जाते. चेरेन्कोव रेडिएशनचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाण्याखालील आण्विक अणुभट्टीची वैशिष्ट्यपूर्ण निळी चमक. सोव्हिएत भौतिकशास्त्रज्ञ पॉवेल चेरेन्कोव यांच्या स्मरणार्थ चेरेन्कोव रेडिएशन असे या घटनेला नाव देण्यात आले आहे. सन 1934 मध्ये लेबेडेव इन्स्टिट्यूट या संस्थेत सर्गेई वाडिलो यांच्या देखरेखीखाली सोव्हिएत भौतिकशास्त्रज्ञ पॉवेल चेरेन्कोव यांनी प्रायोगिकरित्या चेरेन्कोव रेडिएशन विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग विकिरण शोधून काढले होते. त्यामुळे याला वाविलो चेरेन्कोव रेडिएशन असेही म्हटले जाते. चेरेन्कोवला प्रयोगादरम्यान पाण्यात किरणोत्सर्गी तयारीभोवती एक निळसर प्रकाश दिसला. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध युरेनियम साल्ट सोल्युशनच्या ल्युमिनिसेन्सवर होता जो सामान्यतः कमी ऊर्जावान दृश्यमान प्रकाशाऐवजी गॅमा किरणाने उत्तेजित होतो. त्याने रेडिएशनची एनआयसोट्रॉपी शोधून काढली आणि एक निळसर चमक ही फ्लोरोसेंट घटना नाही असा निष्कर्ष काढला. या प्रभावाचा सिद्धांत नंतर सन 1936 मध्ये चेरेन्कोवचे सहकारी इगोर तम्म आणि इल्या फ्रँक यांनी आइन्स्टाईनच्या विशेष सापेक्षता सिद्धांताच्या चौकटीत विकसित केले. शंकूच्या आकाराच्या वेव्हफ्रंट्स म्हणून चेरेन्कोव रेडिएशनच्या सैद्धांतिकदृष्ट्या इंग्लिश पॉलिमॉथ ऑलिव्हर हेव्हीसाइड यांनी सन 1888 ते सन 1889 आणि अर्नॉल्ड सॉमरफेल्ड यांनी सन 1904 मध्ये प्रकाशित केलेल्या कागदपत्रामध्ये अंदाज वर्तवला होता. परंतु सापेक्षता सिद्धांताच्या सुपर ल्युमिन पार्टमेंट्सच्या निर्बंधानंतर दोन्ही लवकर फेटाळण्यात आले. सन 1970चे दशक म्हणजे मेरी क्युरी यांनी अत्यंत सहज हायली कॉन्सन्ट्रेटेड रेडियम द्रावणात फिकट निळा प्रकाश पाहिलेला दशक होय. मेरी क्युरी यांनी त्याचा स्रोत मात्र तपासला नाही. सन 1926 मध्ये फ्रेंच रेडिओथेरपिस्ट लुसियन मॅलेट यांनी रेडियम विकिरण करणाऱ्या पाण्याच्या चमकदार किरणोत्सर्गाचे वर्णन केले ज्यामध्ये सतत स्पेक्ट्रम होते. सन 2019 मध्ये डार्टमाउथ हिचकॉक यांच्या नॉरिश कॉटन कॅन्सर सेंटर येथे संशोधकाच्या चमूने रेडिओथेरपी घेत असलेल्या रुग्णाच्या नेत्रातील विषंदी स्वरूपाचा काचा द्रव फिट्रस ह्युमर यामध्ये चेरेन्कोव प्रकाश निर्माण होत असल्याचे आढळले होते. सीडीओ नावाच्या कॅमेरा इमेजिंग सिस्टीम
जो विशेषतः जैविक प्रणाली प्रकाश उत्सर्जन पाहण्यासाठी डिझाईन केलेला असतो. याचा वापर करून प्रकाश पाहिला गेला. अनेक दशकांपासून मेंदूच्या कर्करोगासाठी रेडिएशन उपचार घेत असताना रुग्णांनी तेजस्वी किंवा निळ्या प्रकाशात चमक यासारख्या घटना नोंदवल्या होत्या, परंतु प्रायोगिकरित्या त्याचे परिणाम कधीच दिसून आले नव्हते. चेरेन्को रेडिएशनचा वापर कमी प्रमाणात आणि बायोमॉलिक्युल्सची कमी सांद्रता शोधणे सुलभ करण्यासाठी केला जातो. फॉस्फरस 32 सारखे किरणोत्सर्गी अणू एन्झायमॅटिक आणि सिंथेटिक माध्यमाद्वारे जैविक रेणूंमध्ये सहज ओळखले जातात आणि नंतर जैविक मार्गाचे स्पष्टीकरण करण्याच्या हेतूने आणि जैविक रेणूंच्या परस्पर संवादांचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाऊ शकतात. चेरेन्को रेडिएशनचा वापर उच्च ऊर्जा चार्ज केलेले कण शोधण्यासाठी केला जातो. ओपन पूल रिॲक्टरमध्ये बीटा कण उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन विखंडन उत्पादने क्षय झाल्यामुळे सोडले जातात. शृंखला अभिक्रिया चेन रिॲक्शन थांबल्यानंतर चमक सुरूच राहते. अल्पायुष्य उत्पादने क्षय झाल्यामुळे मंद होत जातात. त्याचप्रमाणे चेरेन्को रेडिएशन खर्च केलेल्या इंधन रॉडच्या उर्वरित रेडिओ ॲक्टिव्हिटी दर्शवू शकते. या इंद्रियगोचरचा वापर अणुसुरक्षा उद्देशासाठी खर्च केलेल्या इंधन पूलमध्ये खर्च केलेल्या अणु इंधनाच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी केला जातो. जर आपण तलावात खडा टाकला तर पाण्याच्या पृष्ठभागावर एक गोलाकार लहर पसरेल. आपण ठराविक अंतराने खडे टाकत राहिल्यास एकाच गतीने बाहेरच्या दिशेने फिरणाऱ्या एकाग्र वलयांची मालिका तयार होईल. पण एका दिशेने किंवा क्षैतिज दिशेने हात रेषेने हलवून खडे टाकल्यास काय होईल बरे? हे वर्तुळाकार लहरींची मालिका तयार करेल, यापुढे केंद्रित नसून आपण ज्या दिशेने हात हलवत आहोत त्या दिशेने गर्दी करत राहील. अंगठ्या ज्या वेगाने हलतात त्या गतीने हात हलवल्यास सर्व कड्या एका बिंदूला स्पर्श करतील. आपण तरंगाचा स्रोत ज्या वेगाने पसरतो त्या रिंगच्या वेगापेक्षा वेगाने हलवला तर काय होईल बरे? चेरेन्को रेडिएशन हे फक्त एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ज्याचे आपण निरीक्षण करतो जेव्हा चार्ज केलेला कण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने फिरतो, ज्यामध्ये चार्ज केलेला कण फिरत असतो. अशा प्रकारे कणाचा वेग संपूर्ण वेगापेक्षा प्रकाशाच्या फेज वेगापेक्षा वेगवान असणे आवश्यक असते. अणुप्रयोगशाळेत पाणी निळे चमकण्यापेक्षा चेरेन्को रेडिएशनचे अधिक उपयोग आहेत. तपासल्या जात असलेल्या कणांचे स्वरूप ओळखण्यासाठी कणभौतिकशास्त्रात प्रयोगामध्ये त्याचा वापर होतो. पूल प्रकारच्या अणुभट्टीमध्ये खर्च केलेल्या इंधन रॉड्सची किरणोत्सर्गिता मोजण्यासाठी निळा चकाकी वापरली जाते. खगोलभौतिकी प्रयोगामध्ये त्याचा वापर वैश्विक सरींचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. इगोर तम्म यांचा जन्म दिनांक 8 जुलै 1895 रोजी रशिया देशातील व्लादिवोस्तोक या शहरात झाला. इलियेवा सावेतेग्राड येथील स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. एडिनबर्ग विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले आणि पदव्युत्तर शिक्षण सुद्धा तेथेच पूर्ण झाले. सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा इगोर तम्म यांनी स्वयंसेवक फील्ड वैद्य या पदावर सैन्य दलात रुजू झाले. सन 1917 मध्ये ते क्रांतिकारक चळवळीत सामील झाले आणि मार्च क्रांतीनंतर क्रांतिकारी समित्यावर कार्यरत असलेले सक्रिय युद्धविरोधी प्रचारक बनले. दिनांक 1 मे 1923 रोजी इगोर तम्म यांनी मॉस्को राज्य विद्यापीठ येथे भौतिकशास्त्र या विषयाच्या अध्यापन कार्यासाठी रुजू झाले. त्याच वर्षी म्हणजे 1923 मध्ये त्यांनी इलेक्ट्रोडायनॅमिक्स ऑफ द एन आयसोट्रॉपिक मीडियम इन द स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी या शीर्षकाचे पहिले शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर प्रकाशित केले. 1934 पासून इगोर तम्म हे मॉस्कोमधील लेबेडेव फिजिकल इन्स्टिट्यूट हे सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विभागाचे प्रमुख होते. त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य म्हणजे चेरेन्को विकिरण किंवा चेरेन्को उत्सर्जन रेडिएशन. चेरेन्को विकिरण हे विद्युत चुंबकीय विकिरण आहे. जेव्हा विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित होते तेव्हा एखादा प्रभारयुक्त कण चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन बाहेर पडत असावा. चेरेन्को रेडिएशनचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाण्याखालील आण्विक अणुभट्टी वैशिष्ट्यपूर्ण निळी चमक.
जेव्हा ध्वनीपेक्षा वेगवान हालचाल होते तेव्हा तीक्ष्ण आवाज ऐकू येतो. पॉवेल चेरेन्कोव या रशियन शास्त्रज्ञाच्या नावावरून या घटनेला नाव देण्यात आले आहे. इगोर तम्म हे सोव्हिएत देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1958 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या कणामुळे निर्माण होणाऱ्या चेरेन्को रेडिएशनचा सैद्धांतिक शोध लावल्याव्यतिरिक्त त्यांना 1958 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी पॉवेल चेरेन्को आणि इल्या फ्रँक यांच्यासोबत संयुक्तपणे हे नोबेल पारितोषिक स्वीकारले. या तिघांनी मिळून सन 1934 मधील चेरेन्को प्रभावाचे स्पष्टीकरण दिले होते. सन 1951 मध्ये त्यांनी आंद्रेई सखारोव यांच्यासोबत मिळून टोकामाक प्रणाली प्रस्तावित केली, जी नियंत्रित अणुभट्ट्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी ध्वनीचे फोनॉन हे अर्धकण भाकीत केले होते आणि सोव्हिएत युनियनच्या पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बच्या निर्मितीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. दिनांक 12 एप्रिल 1971 रोजी रशिया देशातील मॉस्को शहरात इगोर तम्म यांचे निधन झाले. विज्ञानयात्री इगोर तम्म यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संस्थांनी एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.